तर आजपासून खरं तर मुंबईमध्ये सगळीकडे बाप्पाच्या आगमनाला सुरुवात होते। मुंबईचा परळ परिसरात ही लोक आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूयात। गणपतीच्या आगमनासाठी आता मुंबई सज्ज। तुम्ही बघू शकता तर गणेशाचं आगमन अनेक लोक आपल्याला करताना दिसत आहेत। ही सगळी घरगुती गणपती घेऊन आता लोक आदल्या दिवशीच खऱ्या अर्थानं आपल्या घरी जाताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर परळचा हा भाग, लालबागचा हा भाग आता गजबजलेला रस्ता आपल्याला दिसतोय। एकूण पाहिलं तर अनेक मूर्त्या घेताना आपल्या लोक आता दिसून येत आहेत। एकंदर आपण बघू शकतो तर सगळं डेकोरेशन वगैरे केल्यानंतरचा दिवस आहे आज। अगदी हाकेच्या अंतरावर खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा लोक खरं आपल्या घरी आता गणेशाचं स्वागत करण्यासाठी आता ही सगळी मंडळी इकडे सज्ज झालेत। लालबाग परळचा हा परिसर ज्याला आपण खऱ्या अर्थानं या परिसरातल्या अनेक गोष्टी बघतोय। हा रस्ता सुद्धा मोठ्या प्रमाणावर इकडे गणपतीच्या मूर्त्यांचे कारखाने आहेत आणि या रस्त्यावर आपण आहोत जिकडे शाडूच्या मातीच्या मूर्त्या सुद्धा मिळतात। त्यामुळे चौही बाजूला गणपतीचे मोठमोठे कारखाने इथं आहेत। त्यामुळे इकडे आता गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। एकंदर पाहू शकतो त्या रस्त्यावर सुद्धा गर्दी झालेली आहे। लालबाग दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर लालबागचा हाच परिसर आहे ज्या परिसरात खऱ्या अर्थानं आपण इकडे उभे आहोत। लालबागचा हाच तो आपल्याला मुख्यद्वार दिसतोय लालबागच्या राजाचा। ज्या राजाच्या मुख्यद्वाराच्या समोरचा जो रस्ता आहे जो थेट आपल्याला नंतर हा लोअर परळ स्टेशन करिरोड स्टेशन पर्यंत जातो त्या रस्त्याला आपण आहोत आणि तिकडे आता गणेशाचं आगमन करण्यासाठी सगळी लोक सज्ज झालेत। मनोज सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।